देवा, माझ्या लेखावरचं आणि सुनेवरचं एवढं अरिष्ट टळू दे. त्यांच्या पाठीशी भक्कम उभा राहा आणि आता कुठलंही संकट त्यांच्या जवळ नको येऊ दे. आई चांगल्या माणसासोबत नेहमी चांगलंच होतं बघ. ते म्हणतात ना, चांगल्या झाडाला नेहमी जास्त दगड झेलावे लागतात. जे काय व्हायचं ते होऊन गेलंय. आई तू काय बी काळजी करू नको. आता माझ्यावर कुठलंच संकट येणार नाही. आणि जर संकट आलंच ना तर आम्ही दोघं मिळून त्याला परतवून लावू. अशीच साथ देत राहा एकमेकांची तुम्ही दोघं भी आणि नेटाने संसार करा. यो, डॉक्टर जिवंत कसं काय आहे आणि हे काय करते ती? हे जर डॉक्टर आहे तर दवाखाना खोलायचा सोडून ही लेडीज टेलरच्या दुकानात काय करते ती? हे माणसं का जमलीत सगळी? अयो, डॉक्टर, हे काय डॉक्टरचा आई बाप आहेत का काय? डॉक्टरांचा आई बाप पण जिवंत आहे? नाही, जो माणूस नक्की कोण आहे ना त्याची खात्री मी केलीच पाहिजे. त्याशिवाय मला बी कळायचं नाही. आई नको, हे असं डायरेक्ट जायला नको त्यांच्या समोर. हे जर खरंच डॉक्टर असतील ना तर मला लगेच ओळखतील. कातरवाडीत जे काही कांड केलेत ते जरी तर करत असतील ना तर डॉक्टरांना मला ओळखायला वेळ लागायचा नाही. आणि त्यांचे कांड जर माझ्यामुळे सगळ्यांना कळले तर मलाच मारतील. नको नको, हा खरा कोण आहे ना ह्याचा जर शोध लावायचा असेल तर मला लय शांततेत काम करावं लागणार आहे. हे असं डायरेक्ट निर्णय नको घ्यायला. मी शोधूनच काढीन डॉक्टर आहे का दुसरं कोण आहे ती. माझ्या लेकरानं कायम लहानपणापासून दुःखच भोगले. कधी काही सहज मिळाले सारखं आपलं काही ना काहीतरी मागे लागलेलंच आहे त्याच्या. तरी बी कवा माझ्या लेकरानं हार नाही मानली. कायम आपला लढत राहिलास रे तू गोपाळ. कवा कधी कोणाकडे तक्रार बी केली नाहीस. त्याचंच समजा हे फळ आहे बघ तुला. आता मागे वळून बघू नकस बाळा. गोपाळ, वय दोघंही आता झालं गेलं विसरून ना एकमेकाच्या साथीनं सुखाने राहा. सुखाचा संसार करा म्हणजे डॉक्टरने अभ्याशी लग्न केलं का काय? नाही नाही, हे. डॉक्टर ह्या जन्मात लग्न करणं नामुमकिन आहे. एका बाईमध्ये मन भरतंय बाई यांचं.